नमस्कार. जीवनदीप महाविद्यालयाच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. मी अभिजित हिरप औरंगाबादमध्ये आहे. क्रिएटिव्ह हब नावाने पी आर एजन्सी चालवतो. गेल्या 3 वर्षापासून मी पी आर एजन्सी चालवतो. आज आपण म्हणजे कंटेंट रायटिंग म्हणजे नेमकं काय असतं. कंटेंट रायटिंग म्हणजे लिहिण्याचं म्हणजे जे काय आपण 2 ओळी लिखाण असो किंवा पुस्तक असो इथपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याला आपण कंटेंट रायटिंग असं म्हणतो आपण. साधारणतः आत्ता प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आत्ताचं नवीन जे आहे सोशल मीडिया, वेबसाईट याच्यासाठी कंटेंट रायटिंग हा भाग खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे माध्यमांमध्ये जाहिरात क्षेत्र पण त्याच्यामध्ये आलं. मग आता नेमकं कंटेंट रायटिंग म्हणजे काय, कंटेंट रायटिंग कसं करावं, कंटेंट रायटिंगचं माध्यमांमधील महत्त्व काय, हे आपण याच्यामध्ये आपण आकडेवारी किंवा अकॅडमिक दृष्टीनं न बघता एक आपण त्याच्यावर गप्पा मारूयात आपण त्याच्यावर, म्हणजे ते आपल्याला सांगण्यास समजण्यास सोपं जाईल असं मला वाटतं. आणि एक साधारणतः मी याच्यामध्ये या विषयावर एक 20 ते 25 मिनटं साधारणतः बोलेल तुमच्याशी. त्याच्यानंतर तुम्ही काही प्रश्न असेल तर आपण ते एक सेशन घेऊयात. आपण सुरुवात करूयात नेमकं कंटेंट रायटिंग म्हणजे काय. आणि कंटेंट रायटिंग म्हणजे आता न्यूज आर्टिकल असतील आणि प्रिंट मीडियामध्ये न्यूज, बातम्या याच्यासाठी आणि आर्टिकल्स याच्यासाठी कंटेंट रायटिंग असतं एक प्लॅटफॉर्म. दुसरं डिजिटल इरामध्ये आपण बघतोय ब्लॉग, वेबसाईटसाठी पण वापरलं जातं. सोशल मीडियामध्ये लिहिणारा प्रत्येक कंटेंट हा लिहिला जातो. तिसरं आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी जो व्हॉइस ओव्हर लिहिला जातो वगैरे हे लिहिलं जातं, अँकर लिहिला जातो, तो पण एक कंटेंटचाच एक भाग आहे. कंटेंट नेमका म्हणजे लिहिताना काय काळजी घ्यायला पाहिजे, तर कंटेंट लिहिताना आपल्याला काय वाटतं, एक आपली स्वतःची एक लिखाण शैली त्याच्यामध्ये आपण एक निर्माण करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कल्पना असली पाहिजे. कल्पना म्हणजे काय, नेमकं आपल्याला तुम्हाला त्या लिखाणाचं तुमचा उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला माहिती असलेलं पाहिजे. आता दर्जेदार लिखाण करण्यासाठी आपण काय करू शकतो, आता त्याच्यासाठी एक काही 5-6 महत्त्वाचे मुद्दे ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण कोणत्याही माध्यमांसाठी लिहा, भले तुम्ही त्या इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी लिहा, तुम्ही ब्लॉगसाठी लिहा, तुम्ही वेबसाईटवर लिहा, तुम्ही व्हिडिओ ब्लॉगसाठी लिहा, तुम्ही डॉक्युमेंटरीसाठी लिहा, तुम्ही बातम्या लिहा किंवा तुम्ही अजून कुठेही लिहा, तर ते लिहिताना आपल्याला नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे, काय आपण त्याच्यामध्ये अजून व्हॅल्यू ॲडिशन काय करू शकतो. आता याच्या संदर्भात आपण एक छोट्या टिप्स त्याच्यामध्ये या अनुभवातून ज्या टिप्स आहेत त्या मी शेअर करतो आहे. एक आपल्याला ज्या विषयावर लिहायचं आहे तो विषय आधी ठरवून घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही पर्यटन असेल म्हणजे बातमीदारी करताना पर्यटन असेल, उद्योग असेल, राजकारण असेल, असे बरेचसे विषय आपल्या अवतीभोवती असतात. अर्थविषय असतील. आता हे विषय लिहिताना या विषयातले संदर्भ आपल्याला खूप आवश्यक असतात आपण काहीही लिहिताना. त्याच्यामुळं मिळेल त्या सोर्समधून पुस्तक असतील, इंटरनेट असतील, त्या क्षेत्राशी निगडीत अधिकृत वेबसाईट असतील, हे आपले इनपुट घेण्याचे साधनं होऊ शकतात. मग याला काय म्हणूयात आपण, तुम्ही संशोधन करा, त्या विषयावर वाचा. त्यामुळं तुमच्यामध्ये त्या विषयातली माहिती बरीचशी तुमच्याकडे जमा होईल. जेव्हा तुमच्याकडं एखाद्या विषयाची संबंधित विषयाची माहिती जेव्हा मोठ्या प्रमाणात निर्माण होती, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं एक विश्लेषण डोक्यामध्ये करून तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही एक मत तुमचं मांडू शकता. त्याच्यानंतर जो रिलिव्हंट असतो सध्या म्हणजे वर्तमान परिस्थितीमध्ये नेमकं काय सुरू आहे, वर्तमान परिस्थिती उदाहरणार्थ मग आरोग्य क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्राशी संबंधित तुम्हाला लिखाण करायचं आहे, मग मागचे संदर्भ तुम्हाला उपयोगी पडतात. म्हणजे तुमचं वाया काहीही जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इनपुट जितकं तुम्ही गॅदर कराल एका पर्टिक्युलर विषयाशी, असं नाही की तुम्ही एकाच विषयाचा पर्टिक्युलर माहिती जमा करायला पाहिजे. तुम्ही अनेक विषयाशी, पण तो नेमका विषय घेताना त्याच्याबद्दल संशोधन, वाचन तुमचं मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. तुम्ही माणसांना ऐकायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला लिखाण तुमचं एक
लिखाण काय लिहायचं नेमकं हे तुमचं स्पष्टता अधिक होत जाते आणि लिहिताना पण तुम्हाला नेमका काय त्याच्यामधून तुम्हाला उद्दिष्ट साध्य करायचं हे पण त्याच्यातून साध्य होतं. म्हणजे पहिला मुद्दा तुमचा झाला, भरपूर संशोधन करा आणि वाचा. दुसरा काय आहे महत्त्वाचा मुद्दा, तुमची एक स्वतःची लिहिण्याची एक शैली निर्माण करा. लिहिण्याची शैली म्हणजे काय असते, तर आपण बघतो की प्रत्येकजण लेखक असतील, साहित्यिक असतील, पत्रकार असतील, काही आर्टिकल लिहिणारे असतील, सोशल मीडियावर लिहिणारे असतील, अजून कशावर किंवा स्क्रिप्ट लिहिणारे असतील, या प्रत्येकाची लिखाणशैली ही वेगवेगळी असते. बऱ्याच वेळेस असं वाटतं आपल्याला की उदाहरणार्थ पत्रकार म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला एक ज्येष्ठ पत्रकार असतील, संपादक असतील, त्यांची लिखाणशैली म्हणा किंवा त्यांची मांडण्याची पद्धत ही आपल्याला आवडलेली असते. हे आवडीपर्यंत खूप चांगलं आहे, पण त्यांची जी पद्धत आहे ती आपण जशाच तशी ॲडॉप्ट करायला पाहिजे का, तर मला वाटतं बिलकुल नाही. एक स्वतंत्र आपली एक स्वतंत्र शैली असती ती विकसित करायला पाहिजे. विकसित कशी करायला पाहिजे, आपली जी भाषा असती, आपलं जे ज्ञान असतं त्याच्या आधारावर आपल्याला त्याची एक डेव्हलप करायला पाहिजे. की असं नाही की तुम्ही प्रमाण भाषा हीच असंच वापरायला पाहिजे, असं काहीही नाही. की जी भाषा म्हणजे काय, तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे सांगायचं आहे ते समजलं पाहिजे. मग त्याच्यासाठी गरजेचं नाही की तुम्ही शैली जी आहे ती हीच अंगीकारावी, तीच अंगीकारावी. तुमचा वाचक ग्रुप कोणता आहे हे पण तुम्हाला डिफाईन करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येकाची म्हणजे शैली एक पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीची शैली न अंगीकारता तुम्ही स्वतःची एक शैली निर्माण करायला पाहिजे. आणि ती एक तुमची ओळख पण निर्माण होती कालांतरानं. म्हणजे सुरुवातीला कदाचित तुम्हाला सूचना येऊ शकतील की असं करा, तसं करा, किंवा ग्रामॅटिकली चुका असतील, ठीक आहे, त्यातली काही सूचनांचं पालन नक्कीच करायला पाहिजे. पण एखाद्या व्यक्ती जसं लिहितो तसं लिहा जर असेल तर मला वाटतं ते काही योग्य नाही आहे. तिसरी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तुम्हाला एखादं ज्या विषयावर तुम्ही लिखाण करणार आहात, मग तो कोणताही एक पर्टिक्युलर विषय असेल, तर त्या विषयाचं मांडणी करताना आपल्या मुद्द्याला तुम्ही स्टिक राहा. म्हणजे ती जेव्हा तुम्ही बातमी, आर्टिकल, लेख लिहित असाल, जाहिरात क्षेत्रासाठी लिहित असाल किंवा अजून कुठे लिहित असाल, तेव्हा तुमच्या विषयाला तुम्ही एकदम त्या स्टिक असलं पाहिजे. म्हणजे त्या विषयाला धरून तुमचं लिखाण असलं पाहिजे. त्या पर्टिक्युलर जे काय तुम्ही शब्दात मांडणी करताय, 100 शब्द असतील, 500 असतील, 1000 शब्द असतील, त्या पर्टिक्युलर शब्दामध्ये तुमची मांडणी जी आहे ती त्या विषयाला अनुसरूनच असायला पाहिजे. जर एक मान्य करू शकतो की एखाद्या विषयाची मांडणी करताना तुम्हाला एक उदाहरणाचा दाखला द्यावा लागू शकतो, पण हे उदाहरण देताना ते पण भरकटू नये याची पुरेपूर काळजी घ्यायची आणि साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत आपल्याला तेवढं ते उदाहरण देऊन आपल्याला विषय तो तिथं थांबवावा लागेल. तिसरं काय आहे, एक क्रिएटिव्ह रायटिंग आपण करायला पाहिजे. क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे काय, आता सध्या डिजिटल इराचं जर बोलायला झालं तर खूप साऱ्या वेबसाईट तयार होत आहे, खूप साऱ्या न्यूज पोर्टल रोज जन्माला येत आहेत, व्हिडिओ ब्लॉग्स तयार होत आहेत, असं बरंच काय आणि कुठलाही अगदी गावखेड्यापासून तर मेट्रो शहरांपर्यंत वेबसाईट, न्यूज पोर्टल तयार करण्याचं प्रमाण वाढतं आहे, आर्टिकलचं प्रमाण वाढतं आहे. पण हे करताना काय काळजी घ्यायची आपल्याला, आपली एक स्वतःची एक क्रिएटिव्ह रायटिंग असलं पाहिजे आपलं, जे वाचनीय असायला पाहिजे. म्हणजे काय तर आपला जी हे असतं, एकतर कॉपी पेस्ट कंटेंट टाळायलाच हवा. एक संदर्भ हा वेगळा विषय आहे, पण कॉपी पेस्ट केल्यामुळं तुमचा म्हणजे वाचक वर्ग तुमचा एक तयार होत नाही. जो बेस असतो सुरुवातीला, जे एक नवीन तुम्ही लेखक आहात, नवीन तुम्ही लिहिताय म्हणून तुमच्याकडे सुरुवातीला लोक अट्रॅक्ट होतील ओळखीचे, रेफरन्सनी किंवा शेअरिंगच्या माध्यमातून. एक सुरुवातीला तुमच्याकडे लोक आकर्षित होतील, वाचतीलही, पण एक दुसऱ्या तिसऱ्या आर्टिकल नंतर हे वाचक तुमचे तुटायला लागतात. त्याचं कारण असं आहे की त्यांना लक्षात यायला लागतं, अरे हे आपण आधी कुठेतरी वाचलंय. तर त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे, आपण आपली स्वतःचं एक क्रिएटिव्ह रायटिंग करायला पाहिजे आणि त्याचे संदर्भ आपण जमा करायला पाहिजे आणि आपल्या भाषेत आपण नवीनच कंटेंट लिहायला पाहिजे, तरच तो वाचनीय होतो असं मला वाटतं. त्यातही काय आहे, टॉपिक, आयडिया आणि तुमचे व्ह्यू, ह्या तिन्ही गोष्टी
क्रिएटिव्ह रायटिंग करताना ते महत्त्वाचे आहेत. पाचवा मुद्दा असा आहे, जेव्हा तुम्ही एखादं लेख किंवा बातमी लिहिता अशा वेळेस तुम्हाला एक त्याचं बातमीचं जे शीर्षक आहे आणि इंट्रो आहे किंवा लेखाचा पहिला पॅराग्राफ हा तुमचा दर्जेदारच असायला पाहिजे. सुरुवातीला कोणताही वाचक तुमच्याकडे येताना हेडिंग वाचून येत असतो. एकदा तो हेडिंग वाचलं, हेडिंग जर त्याला आवडलं तर तो तुमच्या बातमीवर क्लिक करतो किंवा तुम्ही वृत्तपत्रामध्ये बातमी वाचत असाल तर ते हेडिंग वाचून तो पुढं ती बातमी वाचायची का नाही हे ठरवत असतो. हे जर खरं असेल तर आपल्याला अर्थात त्याचं इंट्रोसुद्धा त्याच तोडीचा दमाचा व्हायला पाहिजे, तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. इंट्रो चांगला कसा करणार, तर इंट्रोमध्ये पुढं काय आहे आणि त्याचं थोडक्यात त्याचं विवरण, म्हणजे त्याच्यात विवरण म्हणण्याऐवजी त्याला आपण सारांश त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यामुळं मुद्देसूद त्याला पुढं काय आहे आणि पुढं काय वाचायचं हे कळेल. उगाचच क्युरियोसिटी निर्माण करणारं जर हेडिंग जर चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं असेल तर पहिल्यांदा येईल, दुसऱ्यांदा ते इंट्रो वाचेल आणि तिसऱ्यांदा वाचक तुमच्याकडं येणार नाही. ओके, नरेश भाऊ कवटे आहे. ठीक आहे, मी विषय 10 मिनिटात संपवतो आणि त्याच्यानंतर मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देतो. ठीक आहे. एकदा तुमचं शीर्षक आणि तुमचं इंट्रो किंवा पहिला पॅराग्राफ जर दर्जेदार असेल आणि प्रत्येक वेळेस जर वाचकाला लक्षात आलं की दरवेळेस हा नवीन काहीतरी लेखक किंवा पत्रकार देतोय, तर तेव्हा ते वाचल्या जातं आणि ते वाचायला पण त्यांना चांगलं वाटतं. दुसरी काय काळजी घ्यायची आहे, आपला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण ज्या प्लॅटफॉर्मवर लिहित असू आपला वाचक कोण आहे, म्हणजे TG जे म्हणतो आपण, टार्गेट ग्रुप, किंवा आपण त्याला आपला वाचक त्याला म्हणूयात. जो आपला वाचक आहे तो कोण आहे हे तुम्हाला थोडंफार प्रमाणात त्याचं ज्ञान असायला पाहिजे. म्हणजे वाचक ज्या पद्धतीनं असेल तशी आपली भाषा असायला पाहिजे. भाषा म्हणजे ठीक आहे, म्हणजे मराठी भाषेमध्ये पण बरेचसे प्रकार आहे. मराठवाड्यातली वेगळी, पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी, मुंबईची वेगळी, पुण्याची वेगळी, विदर्भातली वेगळी. पण मराठी आपली एक मराठी भाषा एक आहे. मराठी, मग ते मराठी असेल किंवा इंग्रजी, जी कोणती भाषा असेल त्याच्यात कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल शब्दांचा वापर आपल्याला कमीत कमी केला तर वाचक जास्त त्याला अजून वाचायला जास्त त्याला उत्सुकता वाढते त्याची. म्हणजे सोप्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही जितक्या मांडणी कराल तितकं त्याला वाचायला चांगलं आवडेल आणि तुमचा वाचक वर्गही मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कदाचित जो एक म्हणजे प्रत्येक वर्ग याचा वेगवेगळा आहे, त्या वर्गानुसार आपण ठरवायला पाहिजे. पण लेख आणि बातमी सोशल मीडियावर लिहिताना आपण ही काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही लेख असेल, बातमी असेल, ब्लॉग असेल, तुम्ही लिहिल्यानंतर तुम्ही त्याचं एकदा, दोनदा, तीनदा, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही समाधानी होत नाही तोपर्यंत तुम्ही वाचा आणि एडिट करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः समाधानी होऊ शकत नाही तोपर्यंत वाचक सॅटिस्फाय होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की स्वतः जर समाधानी असेल तरच वाचक पण समाधानी होतील. आणि काही वाचकांच्या सूचना जर आल्या तर त्याच्यावर आपण फार बदल न करता आपल्या चुका काय आहे ह्या लक्षात घेऊन त्याच्यात बदल करायला पाहिजे. स्टाईलबद्दल म्हणजे तुलना जर होत असतील की हा लेखक असा लिहितोय, हा बातमीदार तसा लिहितोय, तर ते नको. की ठीक आहे, ही आपली आपली एक स्वतंत्र शैली ते आपण हळूहळू विकसित करायला पाहिजे. आता बघ, याचं महत्त्व कुठं आहे, कंटेंट रायटिंगचं महत्त्व. वृत्तपत्र आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आता डिजिटल इरामध्ये प्रत्येक ठिकाणी महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचं जे आहे, जिथं कंटेंट रायटिंग विकल्या जातं ते मेजर क्षेत्र आहे माध्यम आणि जाहिरात क्षेत्र. जाहिरात क्षेत्रामध्ये अगदी एक शब्दही जर लिहायचा तर त्याला खूप त्याच्या मागे बराच मोठा आशय असतो, बराच मोठा डायस असतो. म्हणजे असं गृहीत धरलं की 95-90% जरी त्यांनी व्हिडिओ फॉर्ममध्ये किंवा व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये जरी दिलं तरी त्यांना एक जो कंटेंट लागतो तो पण त्याच दमाचा असावा लागतो. मग ते एक शब्द असेल किंवा तुमचे ते थाउजंड्स ऑफ वर्ड असतील. पण जाहिरात लिहिताना ती एक काळजी घ्यायला लागते की त्याच्या मागचा आशय आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे जाहिरात क्षेत्रामध्ये कंटेंट रायटिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक तुमचा ब्रँडबद्दल जे आहे अवेअरनेस करण्यासाठी
कंटेंट रायटिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असाल मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत छोटे छोटे ब्लॉग लिहून आपल्या उत्पादनाबद्दल, आपल्या संस्थेबद्दल, आपल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांबद्दल, आपल्या ग्राहकांबद्दल, म्हणजे त्याला वारंवार विचारणारे जाणारे प्रश्न असतील याच्यावर अवेअरनेस करत असतात. याच्या माध्यमातून काय होतं, तो ब्रँड इस्टॅब्लिश करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी ब्रँड डेव्हलप करण्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. महत्त्वाचं म्हणजे SEO जो आहे, डिजिटल इरामध्ये SEOला खूप महत्त्व आहे. SEO जेव्हा विकसित होतो तेव्हा त्याच्यात नवीन शब्दांची भर, ते प्रॉपर शब्द योग्य कोणते असायला पाहिजे. SEO विकसित होण्यासाठी पण ह्या कंटेंट रायटिंगचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. थोडक्यात काय तर तुमचा बिझनेस इस्टॅब्लिश करण्यासाठी कंटेंट रायटिंग खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी ते दर्जेदार कंटेंट रायटिंग पण तुम्हाला आवश्यक आहे. आत्ता जर बघितलं आपण, भाषा तुमची म्हणजे कंटेंट रायटिंगचं व्याप्ती कशी आहे हे जर ओळखायचं असेल तर तुमची भाषा, समजा उदाहरणार्थ गृहीत धरलं मराठी आहे, तुमची मराठी भाषेचा वाचक वर्ग वाचता, लिहिता, बोलता येणारा आणि समजणारा असा सगळं वर्ग नाही जरी म्हटलं तर महाराष्ट्रात 10 कोटीहून जास्त आहे. इंग्रजी भाषा जगभरात बोलली जाते, हिंदी भाषा भारतभरात आणि भारतासह इतर आशिया देशांमध्ये, युरोपामध्ये बोललीही जाते, समजलीही जाते. तर जितकी भाषेचा समजणारा वर्ग जितका ज्या प्रमाणात वाढेल तितकं त्या प्रमाणात कंटेंट रायटिंगचं महत्त्व आणि व्याप्ती वाढत जाईल. आत्ता मराठीचा जर आपण महाराष्ट्रात मराठीचा जर विचार केला तर मायक्रोसॉफ्ट, गुगल, तुमच्या डेली हंट यासारख्या कंपन्या फक्त डेटावर खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. डेटा म्हणजे डेटाही झाला आणि कंटेंटवर खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आणि त्यांना प्रादेशिक भाषामध्ये आता जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक ठिकाणी काय चाललं आहे, काय आहे, कसं आहे, हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं आहे. येणाऱ्या काळात याचं म्हणजे मराठी भाषेसह प्रत्येक भाषेचं महत्त्व आणि ते त्या तुलनेत वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या भाषेमध्येच कंटेंट रायटिंग करावं किंवा एखाद्या ठराविक असं बिलकुलही नाही. आपल्याला जी भाषा चांगली जमते आधी त्याच्यापासून सुरुवात केल्यावर आपण स्वतः आपल्याला नेमकेपणा जेव्हा येईल, आपल्याला कंटेंट रायटिंगचा नेमकेपणा आल्यानंतर आपण भाषा विकसित करून त्या प्रमाणात आपण बोलू शकतो आणि लिहू पण शकतो. आपल्याला नेमकी मांडणी एकदा समजली की आपल्याला भाषेचा अडचण आपण त्याच्यावर मात नक्कीच करू शकतो. दुसरं आता प्रिंट मीडियामध्ये पण बघायला गेलं तर ॲडव्हर्टोरियल जो भाग आहे म्हणजे जाहिरात प्रधान कंटेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. म्हणजे आतापर्यंत आजही जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका, आपल्याला एक सामान्य वाचकही चुका काढू शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याही मोठमोठ्या दैनिकामध्ये चुका आपल्याला आढळून येतात. पण या चुका होतात का, तर त्याचे कारणं बरेचसे आहे. म्हणजे समजा एखादी बहुराष्ट्रीय कंपनी असेल, त्याचं कार्यालय कुठेतरी परदेशात असतं किंवा दिल्ली, मुंबई सारख्या शहरामध्ये असतं. अशा वेळेस काय होतं, त्या कंपनीमधले बऱ्याच वेळेस तर काही ठिकाणी गुगल ट्रान्सलेट करून पण प्रकाशित झालेलं आहे. खरं तर ते एका पानावर जाहिरातीसाठी लाखो करोडो रुपये खर्च करत असतात, तेव्हा त्यांना कंटेंट रायटिंग हा खूप गरजेचा असतो. पण ती काळजी न घेतल्यामुळं, न समजल्यामुळं TV मध्ये पण बऱ्याचदा आपल्याला चुका सहजपणे लक्षात येतात. मध्यंतरी एका एज्युकेशन ॲपनी पण एक जाहिरात केली होती. त्याच्यामध्ये त्यांच्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमांमध्ये त्यांनी कंटेंट रायटिंगच्या त्यांच्या बऱ्याच चुका होत्या. कंटेंट रायटिंगच्या चुका जर झाल्या तर तुम्हाला नेमकेपणा जो आहे, जे तुम्हाला वाचकांपर्यंत, तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं आहे ते जात नाही. त्याचा उलट तोटा होतो आणि तुमचं ब्रँड इमेज डॅमेज होण्याचा धोका जास्त वाढतो असं मला वाटतंय. एक 5 मिनिटामध्ये आता गेल्या 3 वर्षाचा एक आढावा घेतो. मी साधारणतः 7 ते 8 वर्ष मी दैनिकांमध्ये काम केलं आहे. सुरुवातीला मी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण मी इंटर्नशिप केली आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी healthysocietyplus.com नावाने वेब पोर्टल एक चालवतो आहे. ते औरंगाबाद बेस असून मराठवाड्यामध्ये मी चालवतो आहे. आणि तिसरं ज्या महत्त्वाचं जे क्रिएटिव्ह हब नावाने माझी PR एजन्सी आहे, ज्याच्यातून 90% जो व्यवसाय आहे तो मला कंटेंट रायटिंगमध्ये मिळतो. याच्यामध्ये जे काही लहान मोठ्या दैनिकांपासून सगळ्यांना काही त्यांना आर्टिकल्स लागत असतात वेळोवेळी, काही विषयांवर माहिती हवी असती, एखादं विषयाला वाहिलेलं पान त्यांना तयार करून पाहिजे असतं, एखादी पुरवणी त्यांना
हां, एक 5 मिनिटात मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यांना वेळोवेळी यांना पुरवण्या करून हव्या असतात, यांचे दिवाळी अंक असतात, काही विशेष अंक असतात, तर या संदर्भात त्यांना वेळोवेळी माहिती लागत असते. अशा वेळेस काय करायला लागतं की त्यांना जिथं आता मनुष्यबळ जर कमी असेल तर त्यांना हे पर्याय उपलब्ध असतात आणि त्यांना कमी खर्चामध्ये पण त्यांना हे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्यांच्या काही आठवड्याच्या पुरवण्या असतील. आतापर्यंत पुणे मुंबईमध्ये बऱ्याच मोठ्या कंपन्या ज्या कंटेंट रायटिंगचं काम करत आहे, पण आता कंटेंट रायटिंगची गरज जी आहे ती मल्टीनॅशनल कंपन्यांची पण वाढलेली आहे, प्रादेशिक कंपन्यांची पण वाढलेली आहे आणि स्थानिक पातळीवर पण दैनिक असतील, काही कंपन्या असतील, काही एखाद्या विषयाला वाहिलेले मॅगझिन्स असतील, होम जर्नल्स असतील, यांच्याकडे मॅनपॉवर यांना अवेलेबल होत नाही. दैनिकांची आणि जर्नलची संख्या जर बघितली आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. यांच्याकडं कदाचित यांचा व्यवसायही चांगला होतो, पण यांच्याकडे कंटेंट रायटर किंवा संपादकीय विभाग आणि दर्जेदार लिखाण करणारी मंडळी नसल्यामुळं बरेचसे म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे जर्नल्स आहेत ते बंद पडलेले आहेत. तर यांना आपण ॲप्रोच होऊ शकतो किंवा यांनाही आपली गरज आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी आता आपण प्रश्न उत्तरांकडं वळूया. डॉक्टर राहुल तौर सरांचं आहे, त्यांचं म्हणणं आहे कंटेंट रायटिंगमध्ये कोणते कौशल्य असणे आवश्यक आहे. सर मी एक 5-6 जे महत्त्वाचे मुद्दे मांडले महत्त्वाचे. एक तर संशोधन मोठ्या प्रमाणात किंवा वाचन मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. तुमची स्वतःची एक लिहिण्याची शैली ती असायला पाहिजे. विषयाला अनुसरून तुमचं कोणत्याही विषयाबद्दल जेव्हा तुम्ही लेख लिहित आहे तेव्हा त्याबद्दल तुमचं विषयाला अनुसरूनच ते लिहायला पाहिजे. विषय भरकटला नाही गेला पाहिजे. तुमचं शीर्षक, इंट्रो किंवा पहिला पॅराग्राफ हा चांगलाच असायला पाहिजे. अर्थात उर्वरित मजकूरही चांगलाच असायला पाहिजे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. भाषाशैली साधारणतः साधी, सोपी आणि सुटसुटीत असायला पाहिजे. ती कोणत्याही वाचकाला समजली पाहिजे. सगळ्यात शेवटी तुमचं लिहिणं झाल्यावर तुम्ही जोपर्यंत समाधानी होत नाही, किमान तोपर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेस वाचा आणि बऱ्याच वेळेस एडिट करा. तेव्हा तुमचं हे आपोआप शैली डेव्हलप होईल असं मला वाटतं. आणि पहिला प्रश्न होता की बातम्यांमध्ये शैली कशी असायला पाहिजे, काय त्याच्यात कौशल्य असायला पाहिजे. मला वाटतं त्याचंही उत्तर असंच आहे. कोणतंही तुम्ही लिहिताना ह्या 5-6 गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं आहे ACO. पूर्ण अर्थ काय आहे ACO म्हणजे? ACO जे म्हणतो आपण म्हणजे आता डिजिटल इरामध्ये जे शब्द, त्याचे कीवर्ड्स जे असतात, ज्याच्यामुळे ती बातमी गुगलमध्ये वरती येत जाते आणि त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्याला SEO असं म्हणतात. त्याला कीवर्ड्स आपण म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये. म्हणजे पत्रकारितेमध्ये कीवर्ड जे आपण देतो, एखादी बातमी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ औरंगाबादेमध्ये कोरोनाचे 550 रुग्ण अशी बातमी जेव्हा लिहितो आपण तेव्हा त्याला जे कीवर्ड देतो, मग याच्यामध्ये औरंगाबाद आलं, कोविड आलं, हॅशटॅग कोरोना आलं, हॅशटॅग मराठवाडा आलं, हॅशटॅग महाराष्ट्र आलं, हॅशटॅग WHO असेल. आपल्याला जे जे वाटतं त्या संबंधित ही बातमी आहे त्याचे कीवर्ड्स असं मला वाटतं. अजून काही प्रश्न असतील तर मला वाटतं विचारू शकता आपण. आणि हे सगळं याच्यामध्ये अकॅडमिक किंवा आकडेवारी मी मुद्दामहून टाळलेली आहे, कारण 3 वर्ष झाली मी स्वतः यामध्ये काम करतोय. मी फक्त अनुभव शेअर केला आणि गप्पा मारलेल्या आहेत. कदाचित हे सगळं बरोबरच असेल किंवा हेच बरोबर तेच बरोबर असं बिलकुलही नाही असं आहे. मला वाटतं आपण इथे थांबूयात. थांबण्यापूर्वी जीवनदीप महाविद्यालयाचे संस्थापक आहेत रवींद्र घोडविंदे सर, प्राचार्य डॉक्टर KB कोरे सर, उपप्राचार्य प्राध्यापक हरेंद्र सोष्टे सर आणि माझे मित्र आणि सहकारी डॉक्टर राहुल थोर जे विभाग प्रमुख आहेत
त्यांनी मला त्यांच्या महाविद्यालयाच्या फेसबुक लाईव्हवर मला बोलण्याची, विद्यार्थ्यांशी आणि फेसबुक त्यांचे जे बघतात आहे त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि नक्कीच हे तुम्हाला आवडलेलं असेल किंवा नसेल, जे काय असेल तुम्ही या पोस्ट केल्यानंतर सुद्धा मला तुम्ही कळू शकता असं मला वाटतं. मी थांबतो इथे. धन्यवाद.